Welcome to AV number 3, part number 3. We have completed half part of the topic. Now let us start with next part, next topic. The second thing we are wanting in is recognition of the principle of fraternity. तीन जे त्रिमिती ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यात पहिली आहे लिबर्टी, त्यानंतर आहे इक्वॅलिटी आणि नंतर आहे फ्रॅटर्निटी, ज्याला आपण समता, त्यानंतर एकता आणि बंधुता जी आहे ती. तर द सेकंड थिंग वी आर विथ वॉन्टिंग इज रेकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे तर ती प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी, ज्याला आपण बंधुत्व म्हणतो, बंधुता जी आहे, ह्या बंधुत्वाला जर त्या ठिकाणी आपण जपण्याचा प्रयत्न केला, हे जर प्रिन्सिपल त्या ठिकाणी आपण लोकशाहीमध्ये पाळलं तर निश्चितच त्या ठिकाणी भारताची प्रगती जी आहे, भारताचं विकासाचं स्वप्न जे आहे ते आपण साकार करू शकू. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन? आणि म्हणून ते म्हणतात की फ्रॅटर्निटी म्हणजे नेमकं काय. तर त्याची एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. ते म्हणत आहे की अशा प्रकारे एक सामान्य बंधुत्व जे आहे, एकमेकांना आपण भाऊ मानणं, एकमेकांना आपण भावासारखं ट्रीट करणं, ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स, संपूर्ण भारतीय जे आहे ते आपण बंधुत्वाची भावना जी आहे ती जोपासणं. इफ इंडियन्स बिईंग वन पीपल, आपण सर्व एकच एकात्म लोक आहोत या पद्धतीने. इट इज द प्रिन्सिपल विच गिव्ज युनिटी अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाईफ. जर हे तत्त्व असं आहे की ते म्हणतात की एकता जी आहे, एकतेला त्या ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम जे आहे ते बंधुता करते. अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाईफ, आणि आपलं सामाजिक जीवन जे आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं ऐक्य, एक प्रकारची एकजूट जी आहे, एक प्रकारचा भक्कम पाया जो आहे तो तयार होतो. शेवटी असं म्हणतात की एकतेमध्ये एक शक्ती असते. तुम्ही जर एकत्र असाल तर त्या ठिकाणी तुम्ही उभे राहू शकतात, पण तुम्ही डिवाईड झाले की तुम्ही, म्हणजे असं म्हणतात की युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल, असं असं म्हणतात की युनायटेड जर असो आपण, आपल्यातला धागा जर त्या ठिकाणी मजबूत असेल बंधुत्वाचा, तर त्या ठिकाणी आपण निश्चितच एक चांगलं सामाजिक जीवन जे आहे ते जगू शकतो. इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव. हे अवघड आहे खरं साध्य करणं. हाऊ डिफिकल्ट इट इज, ते किती अवघड आहे. कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्रायस इन हिज व्हॉल्यूम ऑन अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर जेम्स ब्रायस यांचं या ठिकाणी उदाहरण आलेलं आहे. त्यांनी अमेरिकेच्या बाबतीतला एक प्रसंग त्या ठिकाणी त्या पुस्तकात दिलेला आहे. द स्टोरीज, ती जी कथा आहे, द स्टोरीज आय प्रपोज टू रिकाउंट इट इन द वर्ड्स ऑफ ब्रायस हिमसेल्फ. आणि तीच कथा जी आहे ब्रायसच्या शब्दात त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. ते असं म्हणतात, ब्रायस त्या ठिकाणी काय म्हणतात, सम इयर्स अगो द अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च वॉज ऑक्युपाइड ॲट इट्स ट्रायनिनियल कन्व्हेन्शन. तर ह्या ठिकाणी सम इयर्स ॲगो द अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च. तर ह्या ठिकाणी त्याने म्हटलं की एपिस्कोपल चर्च जो आहे, म्हणजे आपले प्रोटेस्टंट हा जो पंथ आहे अमेरिकेतला, तर ह्या पंथाचा एक विशिष्ट असा जो एपिस्कोपल चर्च आहे, वॉज ऑक्युपाइड इन इट्स ट्रायनिनियल कन्व्हेन्शन इन रिव्हायझिंग इट्स लिटर्जी. तर त्यांनी म्हटलं की ह्या ठिकाणी 300वी त्याची ॲनिव्हर्सरी जी आहे ती त्या ठिकाणी साजरी करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. त्यांची 300वा वार्षिक वर्धापन दिन जो आहे, ट्रायनिनियल कन्व्हेन्शन 300th ॲनिव्हर्सरी, तर 300वा त्या ठिकाणी वर्धापन दिन त्या चर्चचा त्या ठिकाणी अवलंबला करायचं ठरलं त्यांचं होतं. रिव्हायझिंग इट्स लिटर्जी. आता लिटर्जी काय आहे, तर राईट्स प्रिस्क्राईब फॉर पब्लिक वर्शिप, की ज्या ठिकाणी चर्चने ठरवलेली जी सार्वजनिक प्रार्थना किंवा पूजाविधी असतो त्याला म्हणतात लिटर्जी. तर ही जी पद्धती आहे, त्यांची जी कन्व्हेन्शन आहे, कन्व्हेन्शनचा अर्थ जी परंपरा चालू होती, की त्याच्यावर आपण विचार करायचा की ही जी हा जो एक विधी आहे, की विशिष्ट अशी जी प्रार्थना आहे त्या चर्चची, तिला बदलायचं असं त्यांचं काहीतरी चाललं होतं त्या अमेरिकेमधल्या त्या अमेरिकन प्रोटेस्टंटच्या त्या एपिस्कोपल चर्चचं. इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स अ प्रेयर फॉर द होल पीपल. तर त्यांनी असं ठरवलं की सगळ्या लोकांसाठी त्या ठिकाणी एक छोटीशी प्रार्थना आपण बनवायची. अँड इमिनंट न्यू इंग्लंड डिव्हाइन प्रपोज द वर्ड्स. आणि त्या ठिकाणी एका
न्यू इंग्लंडमधल्या एका माणसाने त्या ठिकाणी नवीन शब्द त्या ठिकाणी त्या प्रार्थनेचे तयार केले होते. ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन. तर त्या ठिकाणी सगळ्या देवाला प्रार्थना करतायत की आमच्या देशाला त्या ठिकाणी चांगला आशीर्वाद द्या. ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मोमेंट. आणि त्या ठिकाणी हा विशिष्ट असं जे प्रोत्साहन आहे. ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मोमेंट द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप नेक्स्ट डे. म्हणजे एका क्षणाला ते ही प्रार्थना ॲक्सेप्ट केली गेली. द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी मात्र पुन्हा त्याच्यावर चर्चा सुरू झाली की हेच वाक्य आपण का घेतलं. ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन हे वाक्य का घेतलं. वेन सो मेनी ऑब्जेक्शन्स वेअर रेज बाय द लेटी. आता लेटी काय आहे तर लेटीचा अर्थ आहे मेंबर्स ऑफ अ रिलिजियस कम्युनिटी. ज्या ठिकाणी धार्मिक सदस्य असतात म्हणजे त्या विशिष्ट असे जे धर्मोपदेशक आहेत या अर्थाने. तर तिथले जे धर्मोपदेशक होते चर्चचे त्यांनी त्या वाक्यावर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतले. त्याला त्यांनी निर्बंध घेतला, एक प्रकारचा हरकत घेतली. टू द वर्ड नेशन हा शब्द का वापरला, नेशन शब्द हा का वापरला. ॲज इम्पोर्टिंग टू डेफिनाईट अ रेकग्नेशन ऑफ नॅशनल युनिटी. आणि राष्ट्रीय एकतेसाठी एकता ओळखण्यासाठी हा शब्दच का आपण वापरला याबद्दल लोकांनी हरकती घेतल्या त्या धर्मोपदेशकांनी. इट वॉज ड्रॉप अँड इन्स्टेड देअर वॉज ॲडॉप्टेड द वर्ड्स. आणि तो शब्द त्या ठिकाणी वगळण्यात आला. त्याऐवजी ओ लॉर्ड ब्लेस दिज युनायटेड स्टेट्स. तर नेशनच्या ऐवजी तो शब्द त्या ठिकाणी युनायटेड स्टेट्स हा शब्द त्या ठिकाणी केला गेला. देर वॉज सो लिटिल सॉलिडॅरिटी इन द USA ॲट द टाईम. त्या कालखंडात त्यावेळेला एक प्रकारची जी एकजूट आहे ती एकजूट त्या अमेरिकेमध्ये नव्हती. वेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड दॅट द पीपल ऑफ अमेरिका डिड नॉट थिंक दॅट दे वर अ नेशन. आणि ज्यावेळेला हा प्रसंग घडला त्यावेळेला अमेरिका जी आहे ती राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी लोकांनी त्याचा विचार केला नाही. इफ द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स कुड नॉट फील दॅट दे वर अ नेशन, हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर इंडियन्स टू थिंक दॅट दे आर अ नेशन. जर अमेरिकेमध्ये अशा पद्धतीने ती परिस्थिती जर हाताळली गेली असेल की ते देश मानायला तयार नाही आहे, तर भारतातील लोक कशा पद्धतीने तो देश समजून घेतील. आय रिमेंबर द डेज वेन पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स रिसेंटेड द एक्सप्रेशन. तर मला आजही आठवतं त्या ठिकाणी की जे राजकीय इच्छाशक्ती असलेले जे काही भारतीय लोक आहेत त्यांना द पीपल ऑफ इंडिया रिसेंटेड द एक्सप्रेशन. काही लोकांना भारतीय प्रजासत्ताक किंवा भारतीय लोक दे प्रेफर द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. त्याऐवजी ते भारतीय राष्ट्र असं त्या ठिकाणी म्हणतात. आय एम ऑफ द ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग दॅट वी आर अ नेशन वी आर चेरिशिंग अ ग्रेट डिल्युजन. तर मला असं माझं वैयक्तिक मत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात. आय एम ऑफ द ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग दॅट वी आर अ नेशन वी आर चेरिशिंग अ ग्रेट डिल्युजन. आपण एक राष्ट्र म्हणून जर आपण विचार केला तर आपण त्या ठिकाणी एक डिल्युजन जे आहे, एक प्रकारचे चुकीचा समज किंवा चुकीचा भ्रम जो आहे तो आपण तयार करतो आहोत. हाऊ कॅन पीपल डिवायडेड इन टू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन. तर ज्या राष्ट्रामध्ये ज्या देशामध्ये त्या ठिकाणी अनेक जाती आहेत त्या जातींना त्या ठिकाणी आपण एकच राष्ट्र म्हणून कसं त्या ठिकाणी तयार करू शकू. द सुनर वी रिअलाइज दॅट वी आर नॉट ॲज एट अ नेशन इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ द वर्ड. तर एक सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या जोपर्यंत आपण त्या ठिकाणी एक राष्ट्र म्हणून त्याचा विचार होत नाही, द बेटर फॉर अस, तर ते आपल्यासाठी चांगलं असेल. फॉर देन ओनली वी शॅल रिअलाइज द नेसेसिटी ऑफ बिकमिंग अ नेशन अँड सिरियसली थिंक ऑफ वेज अँड मीन्स ऑफ रिअलायझिंग द गोल. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे मार्ग आहेत तर राष्ट्राला समजून घेण्याचे मार्ग जे आहे त्याचे ध्येय उद्दिष्ट काय आहे ते समजून घेण्याचे जे मार्ग आहेत ते जोपर्यंत समजत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला त्यातलं मर्म कळणार नाही आहे. द रिअलायझेशन ऑफ दिस गोल इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. आणि म्हणून ते म्हणत आहेत की त्या ठिकाणी हा जो उद्दिष्ट आहे साध्य करणं हे अवघड आहे. फार मोर डिफिकल्ट अँड इट हॅज बीन इन द युनायटेड स्टेट्स. द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. जर अमेरिकेसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी जातीय समस्या नाही त्या ठिकाणी जर हे साध्य होऊ शकत नाही तर आपल्याकडे हे कसं होईल. इन इंडिया देर आर कास्ट. भारतामध्ये अनेक जाती आहेत. द कास्ट आर अँटी नॅशनल. आणि कुठलीही जात जी आहे ती अँटी नॅशनल असते म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रविरोधी असते. इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट सपरेशन इन सोशल लाईफ. कारण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जातीमुळे त्या ठिकाणी सामाजिक जीवन पद्धती जी आहे ती विभागली जाते. दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट जेलसी अँड अँटीपॅथी बिटवीन कास्ट अँड क्रीड. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक पंथ आणि जातीमध्ये त्या ठिकाणी अँटीपॅथी जी आहे ती तयार होते. एक प्रकारे तीव्र तिरस्कार, हाडवैर ज्याला म्हणता अँटीपॅथी.
तर अशा प्रकारचं हार्डवेअर जे आहे तयार करतात ह्या जाती किंवा पंथ जे आहेत. बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दीज डिफिकल्टीज इफ यू विश टू बिकम अ नेशन इन रियालिटी. आणि म्हणून ते म्हणत आहे की जर खरं राष्ट्र त्या ठिकाणी बनायचं असेल तर आपण त्या ठिकाणी हे ज्या जातीच्या ज्या शृंखला आहेत, जातीच्या ज्या बेड्या आहेत, पंथाच्या ज्या बेड्या आहेत त्या जुगारून द्यायला पाहिजे. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देर इज अ नेशन. आणि एक राष्ट्र म्हणून जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी ही बंधुता जी आहे ती साखळी बंधुतेची आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. विदाउट फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पेंट. तर ह्या बंधुता जर नसेल त्या ठिकाणी तर समानता आणि एकता, समानता आणि स्वातंत्र्य जे आहे ते नुसते एखाद्या वरवरच्या त्या पोतऱ्यासारखं त्या ठिकाणी होऊ शकतं, वरवरच्या त्या पेंटसारखं होऊ शकतं. तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी ही बंधुता जी आहे ही बंधुताचं नांदी, तर त्या ठिकाणी समानता आणि स्वातंत्र्य आणि समता ही निश्चितच त्या ठिकाणी पुढे येईल असं डॉक्टर आंबेडकर यांनी छान पद्धतीने मांडलेलं आहे. तर असा हा टॉपिक त्या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. A3 जी आहे ती आपण पूर्ण केली. आता पुढच्या भागाकडे आपण वी गो टू नेक्स्ट पार्ट with next AV. Now we turn to brainstorming activity. Let us stop here and move to AV number 4.